शेतकरी मित्रांनो, राम राम. स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी गेल्या 2020 पासून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय आणि नवनवीन कीटकनाशकाबद्दल, नवीन औषधांबद्दल, नवीन पिकाबद्दल रेग्युलर माहिती देतोय. तुम्हाला आपली माहिती कशी वाटते? माहिती ऐकून काही फायदा होतोय का? त्याचा अवलंब तुम्ही तुमच्या शेतीमध्ये करताय का? एक चांगली कमेंट करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून दोन नवीन कीटकनाशकं किंवा दोन नवीन केमिकल घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध झालेले, त्याचा आपल्याला कशा प्रकारे आपल्या पिकावरती फायदा हा होऊ शकतो, अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाची नवीन माहिती आहे. त्याच्यामुळे आधीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आवर्जून जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, एक बायर क्रॉप सायन्स कंपनीचं आणि एक क्रिस्टल क्रॉप सायन्स कंपनीचं दोन नवीन कीटकनाशकं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेले पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये एक आपल्याला बायर कंपनीचा जर विचार केला तर एक ट्रान्स या नावाचं कीटकनाशक आहे आणि त्याच्यासोबतच एक क्रिस्टल कंपनीचा जर विचार केला तर एक जिवारो या नावाचं कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया जे ट्रान्स हे कीटकनाशक नेमकं काय आहे, याच्यामध्ये घटक कोणता आहे, कशा प्रकारे आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायद्याचं ठरू शकतं. मित्रांनो, जे ट्रान्स या कीटकनाशकामध्ये जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यासोबतच पायरोटेट्रामेट हे दोन एकत्रित कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन असलेलं हे SC स्वरूपात म्हणजे सस्पेन्स कॉन्सन्ट्रेट स्वरूपात, लिक्विड स्वरूपात आपल्याला ट्रान्स हे कीटकनाशक पाहायला मिळतं आहे. आता भरपूर सारे शेतकरी माझे जे रेग्युलर व्हिडिओज पाहत असतील तर त्यांना सर्वांना माहीत असेल फ्लोनिकॅमिड हा घटक कोणत्या कीटकनाशकामध्ये आणि पायरोटेट्रामेट हा घटक कोणत्या कीटकनाशकामध्ये. मित्रांनो, हे दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन केल्यामुळं अतिशय उत्कृष्ट ट्रान्स हे कीटकनाशक तिथं तयार झालेलं आहे. आता याचा वापर केल्यानंतर फायदा काय होईल आणि हे कसं काम करतं? मित्रांनो, हे दोन प्रकारे काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात म्हणजे ट्रान्सलॅमिनार ॲक्शन. ट्रान्सलॅमिनार ॲक्शन म्हणजे फवारणी केल्यानंतर हे जे कीटकनाशक आहे पानाच्या वरच्या साईडने जरी पडलं तर ॲटोमॅटिक पानाच्या पाठीमागच्या साईडला ट्रान्सफर होतं आणि मागच्या साईडच्या सुद्धा ज्या काही रस शोषण करणारे किडे असतात तर त्यांना नियंत्रित करण्याचं काम करतं. दुसरं म्हणजे आंतरप्रवाही म्हणजे सिस्टमॅटिक म्हणजे काय असतं? पानावरती जरी पडलं तर पानाच्या स्टोमॅटोमार्फत पानामध्ये पूर्णपणे शिरांमार्फत ते पूर्ण झाडामध्ये जातं आणि एकंदरीत पूर्ण झाडांवरती ज्या काही रस शोषण करणारे किडे असतात तर त्यांना नियंत्रित करण्याचं काम ट्रान्स हे कीटकनाशक करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर एक क्रिस्टल कंपनीचा जिवारो या कीटकनाशकात जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला फ्लोनिकॅमिड आणि त्याच्यासोबतच डायफेन्थिरॉन या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आहे. आता हे कसं काम करतं? मित्रांनो, तुम्हाला फ्लोनिकॅमिड आणि डायफेन्थिरॉन हे नेमकं अगोदर कोणत्या कोणत्या कीटकनाशकामध्ये उपलब्ध होते हे तुम्हाला माहिती आहे. हे 3 प्रकारे तिथं काम करताना पाहायला मिळतं. एक म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कात जेवढ्या काही किडी येतात तर त्यांना मारण्याचं. दुसरं म्हणजे ट्रान्सलॅमिनार, सेम वरच्या साईडने जर पडलं तर ॲटोमॅटिक पानाच्या खालच्या साईडने सुद्धा जातं. आणि तिसरं म्हणजे सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही म्हणजे झाडामध्ये पूर्णपणे जाऊन आपल्याला रस शोषण करणारे किडी जे असतात तर त्यांना नियंत्रित करण्याचं काम करतं. हे आपण पाहिलं दोन कशा प्रकारे कीटकनाशकं काम करतात. याच्यानंतर आता आपण समजून घेऊया की नेमकं कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती याचा 100% आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या कोणत्याही पिकामध्ये ज्या प्रमुख रस शोषण करणाऱ्या किडी येतात एकतर म्हणजे मावा, हिरवा तुडतुडा, थ्रिप्स आणि पांढरी माशी या ज्या 4 महत्त्वाच्या रस शोषण करणारे किडी असतात तर चारही रस शोषण करणाऱ्या किडींना नियंत्रित करण्याचं काम हे दोनही कीटकनाशकं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्य करताना आपल्या पिकावरती ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांना खाण्यापासून आपल्या पिकातला रस शोषण्यापासून सुरुवातीला थांबवतं आणि एकंदरीत कालांतराने आपल्या पिकांवरती ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडींना रस शोषता नाही आला किंवा त्यांना खाता नाही आलं तर ॲटोमॅटिक त्यांचं जे काही ज्या रस शोषण करणारे किडी असतात तर त्या भुकेनं तिथं मरताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आता सुरुवातीला समजून घेऊया की ट्रान्स या कीटकनाशकाचं आपल्याला प्रमाण किती वापरायचं आहे. मित्रांनो, प्रति एकरासाठी 220 मिली आपल्याला ट्रान्स या कीटकनाशकाचं 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून फवारणीमध्ये वापर करायचा आहे. त्याच्यासोबतच जिवारो या कीटकनाशकाचा जर विचार केला तर आपल्याला प्रति एकरासाठी 250 ग्राम जिवारो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. मित्रांनो, या कीटकनाशकाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर फक्त रस शोषण करणाऱ्या किडीच कंट्रोल करत नाही तर रस शोषण करणाऱ्या किडी तर कंट्रोल होताच होता परंतु त्याच्यासोबत आपल्या झाडामध्ये एक हिरवेगारपणा, एक काळोखी आणण्याचं काम म्हणजे या कीटकनाशकाचे जे काही फायटोटॉनिक रिझल्ट आहे तर ते आपल्याला चांगले असल्याचं पाहायला मिळेल. तर 250 ग्राम प्रति एकरासाठी 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून तुम्ही जिवारो या कीटकनाशकाचा सुद्धा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता. याचा वापर केल्याने अजून एक जी काही रस शोषण करणारी कीड असते तर ती म्हणजे लाल कोळी किंवा पिवळा कोळी, तर याच्यावरती सुद्धा आपल्याला कदाचित चांगले रिझल्ट तिथं पाहायला हे
मिळू शकतात. तर मित्रांनो, एकंदरीत अतिशय उत्कृष्ट यावर्षी नवीन 2 कीटकनाशक आलेले आहे. तुम्ही यांचा वापर केला आहे का? यांचा रिझल्ट तुम्हाला कसा पाहायला मिळाला आहे? व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राम राम.